प्रेस द लॉर्ड हालेलुया. पुन्हा एकदा येशूदाय सागर चॅनलमध्ये प्रियजनांनो सर्वांचं स्वागत असो. प्लीज येशूदाय सागर चॅनल सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा की जेणेकरून जास्तीत जास्त लोकांना हा व्हिडिओ दाखवते आणि जास्तीत जास्त देवाचा गौरव केला जाईल. प्रियजनांनो, मी देवाचा सुंदरसा म्हणणं तुमच्यासाठी घेऊन आला आहे, तुमच्यासाठी प्रार्थना देखील करणार. त्याआधी पुन्हा एकदा येशूदाय सागर चॅनल सर्वांनी लाईक आणि सबस्क्राईब करा, कारण की तुमच्या एका लाईकने हा व्हिडिओ आम्हाला मोठा करण्यात येईल. तुमच्यासाठी प्रार्थना केली जाईल. मी सुंदरसा देवाचा तुमच्यासाठी म्हणणं घेऊन आलो आहे. योग याचा 42वा अध्याय आणि योगाची कबुली. कारण की योग हा प्रियजनांनो असा होता की त्याच्यावर भरपूर संकट, भरपूर दुःख आले, पण त्याने योगाने कधी परमेश्वराची आराधना, प्रार्थना आणि परमेश्वराला कधी सोडलं नाही. त्याचे लेकरं गेले, त्याचा पैसा गेला, प्रॉपर्टी गेली, पण शेवटपर्यंत तो काय म्हणतात, परमेश्वराला सर्व काही शक्य. आणि तो काय बोलत होता का जर परमेश्वराकडून चांगलं घ्यायचं म्हणूनच प्रार्थना करायचं, वाईट जरी असेल तरी परमेश्वराची प्रार्थना. म्हणजे याचं सांगायचं तात्पर्य असं आहे प्रियजनांनो, तुम्ही कसल्याही परिस्थितीत असाल तर देव तुमची परिस्थिती बदलायला तयार आहे. त्या परिस्थितीत प्रार्थना आणि देव कधी सोडू नका आणि देवाचं वचन सोडू नका. मी तुमच्यासाठी वचन सांगतो, योगाची कबुली व अंगीकरण. योग परमेश्वराला म्हणाला, तुला सर्व काही शक्य आहे, तुझ्या हातातल्या कोणत्या योजना प्रतिबंध नाहीत असे मला कळून आले आहे. व ज्ञानाने दिव्य संकेतावर अंधकारावर पडणार असा कोण तो मी. वास्तविक तर मला समजले नाही, तर मी बोललो ते माझ्या अटक्याबाहेर अद्भुत कृत्य मला कळाले नाही. योगाचं म्हणणं स्पष्ट होतं प्रियजनांनो, परमेश्वरा तुला सर्व काही शक्य आहे, तुला अशक्य अशी कोणतीही गोष्ट नाही आहे. कारण की परमेश्वराला सर्व काही गोष्ट शक्य आहे. त्या परमेश्वराने दाविदाच्या हाती गोल्यातला मारलं, त्या परमेश्वराने दानियेलला सिंहाच्या तोंडातून वाचलं, त्या परमेश्वराने आम आयरत एस्तरला एक राणी बनवलं, त्या परमेश्वराने सुलेमानला बुद्धी देऊन राजा बनवलं, आणि त्या परमेश्वराने शद्रक मेषक लागेच्या भट्टीतून वाचवलं. त्या परिस्थितीत देखील त्यांनी प्रार्थना केली, देवाचा गौरव केला. तर प्रियजन, आज तुम्ही देखील प्रार्थना करा, देवाचा गौरव करा. रोज देवाला जसा टाईम भेटेल तशी प्रार्थना करा. आणि आज मी तुमच्यासाठी प्रार्थना करतो. पवित्र देवा ईश्वराच्या जेवढे ऑनलाईन लेकर बघत आहे प्रत्येकाला मी स्पर्श कर माझ्या जिवंत परमेश्वरा. येशू, तुला बसलेल्या प्रत्येक फटक्याच्या वळाचा अर्घ त्यांच्या जीवनात मी रिसीव्ह करतो. कॅन्सर निघ, थायरॉइड निघ, पवित्र आत्म्याची आग त्यांच्या जीवनात मी रिसीव्ह करतो येशूच्या नावात. कॅन्सर निघ, थायरॉइड निघ, आंधळे डोळे उघड येशूच्याच नावात, बहिरे कान ऐकू लाग येशूच्याच नावात, गुडघे बरे हो येशूच्याच नावात, डोकं बरं हो येशूच्याच नावात, मायग्रेन निघ, थायरॉइड निघ, ब्लड प्रेशर, शुगरचे आत्मे निघ येशूच्याच नावात. टेन्शनचे दुरात्मे त्यांच्या जीवनातून निघ. रात्री त्यांना सुंदरशी झोप मी स्वीकारतो येशूच्याच नावात. त्यांच्या हाताला काम मी रिसीव्ह करतो येशूच्याच नावात. त्यांच्या जीवनातले सर्व सैतानिक कार्य मी नष्ट करतो. दृष्ट आत्म्याचं कार्य निघ, दृष्ट आत्मा मी तुला आज्ञा देतो येशूच्याच नावात. त्या लेकराचं जीवन सोडून निघ येशूच्याच नावात. येशूला बसलेल्या प्रत्येक फटक्याच्या वळाचा अर्घ त्यांच्या जीवनात रिसीव्ह, त्यांना पवित्र आत्म्याचा फर्स्ट टच, टच हेल्थ गणती असल्या येशूच्याच नावात.